हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू श्वेताज किचन। आज मी बनवणार आहे चिकन सॅलेड आणि ते पण एकदम टेस्टी आणि हेल्दी असतं। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि श्वेताज किचनला सबस्क्राइब करा। लेट्स गो। सो चिकन सॅलेड बनवण्यासाठी मी इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, सफेद तीळ, मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट, एक लिंबू, ब्लॅक पेपर, इथे मी चिकन मसाला घेतला आहे, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, डार्क सोया सॉस, विनेगर, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, ऑलिव्ह ऑइल, बेबी कॉर्न, शिमला मिरची, कांदा, बेल पेपर, बटर, कॉर्न, चेरी टोमॅटोज, लेटस, ब्रोकोली, मीठ आणि चिकन घेतला आहे। चिकन सॅलेड बनवताना चिकन हे बोनलेस घ्यायचं आहे। मी इथे ब्रेस्ट पीस यूज केले आहेत। इथे मी सर्व भाज्या एक एक करून चेक करून घेत आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवत आहे। या सर्व भाज्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात। भाज्यांची क्वांटिटी तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे घ्या। मी इथे अंदाजेच घेत आहे। हे बेल पेपर आहे, ऍक्च्युली हे कलरफुल शिमला मिरचीच आहे। हे चेरी टोमॅटोज जे सॅलड मध्ये खूप छान लागतात। तुम्ही बघू शकता लेटस किती फ्रेश आहे। ही आहे ब्रोकोली, ही सुद्धा इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असते। भाज्या कट करण्याच्या अगोदर मी चिकनला मॅरिनेट करायला ठेवणार आहे। तर चिकनला मी काय काय लावून घेतेय हे तुम्हाला मी दाखवतेय। इथे 3 ब्रेस्ट पीस घेतले आहेत, तर त्यामुळे मी इथे 5 ते 6 टेबलस्पून चिकन मसाला ऍड केला आहे। त्यानंतर 3 टेबलस्पून मी रेड चिली पावडर ऍड केली आहे। 2 मोठे टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट ऍड केली आहे। त्यानंतर ब्लॅक पेपर अराउंड 2 टेबलस्पून, त्यानंतर चिली फ्लेक्स अंदाजे टाकू शकता, तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्याप्रमाणे। नंतर ऑरिगॅनो, इथे मी 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, 1 टेबलस्पून विनेगर आणि चवीप्रमाणे मीठ ऍड करून लिंबू पिळून घेत आहे। लास्टला त्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल ऍड करायचा आहे आणि त्यानंतर एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व चिकन कोट होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि भाज्या कट होईपर्यंत चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मी दाखवल्याप्रमाणे चिकन कोट करून घ्यायचं आहे। इथे माझं थोडंसं ट्रान्झिशन भाज्या कट करून घेण्यासाठी मी इथे भाज्या स्वच्छ धुवून कट करून घेतल्या आहेत मीडियम साईजच्या। आता कढईमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ ऍड करायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये कॉर्न, ब्रोकोली आणि बेबी कॉर्न ऍड करून बॉईल करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ब्रोकोलीचा कलर किती फ्रेश दिसत आहे। एक बॉईल आल्यानंतर भाज्यांना काढून घ्यायचा आहे। भाज्या जास्त ओव्हरकुक नका होऊन देऊ। आता पॅन मध्ये 2 पळी तेल ऍड करा। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये ब्रेस्ट पीस ऍड करायचा आहे आणि फ्राय करून घ्यायचा आहे।
चिकनवर झाकण ठेवून दोन्ही बाजूने 15 ते 20 मिनिट्स ते शिजेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चिकनला पाणी सुटल्यावर ते परतवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चिकन शिजून रेडी आहे. आता गॅस चालू करून त्यावर अशी जाळी ठेवायची आहे लाल होईपर्यंत. आता जाळीवर एक एक करून ब्रेस्ट पीस ठेवायचा आहे आणि त्यावर बटर लावून त्याला भाजून घ्यायचं आहे. चिकन किती ज्युसी आणि डिलिशियस दिसतंय ना. अशा प्रकारे लो टू मीडियम गॅस ठेवून दोन्ही बाजूने चिकन मस्त भाजून घ्यायचं आहे. आता भाज्या फ्राय करून घेण्यासाठी पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1.5 टेबलस्पून तेल ऍड करायचं आहे आणि 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल ऍड करायचं आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक कट केलेला लसूण आणि तीळ ऍड करून भाजून घ्यायचं आहे. लसूण हलका गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे आणि फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय होईपर्यंत सॅलडला लागणारा सॉस बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून व्हिनेगर, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस आणि 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस ऍड करून मिक्स करून घ्यायचा आहे आणि सॉस रेडी आहे. आता गॅसचा फ्लेम हाय करून त्यामध्ये शिमला मिर्च आणि बेल पेपर ऍड करा आणि मिक्स करून घ्या. भाज्या छान फ्राय करून झाल्यावर त्यामध्ये चेरी टोमॅटोज ऍड करा आणि उकडलेल्या भाज्या सुद्धा ऍड करून छान मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बनवलेला सॉस ऍड करा आणि चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो तुमच्या आवडीप्रमाणे ऍड करा आणि 1 टेबलस्पून ब्लॅक पेपर सुद्धा ऍड करायचा आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव होईपर्यंत. किती फ्रेश आणि सुंदर कलर दिसतोय ना. आता ऑलमोस्ट भाज्या शिजल्या आहेत, त्यांना ओव्हरकुक नाही होऊन द्यायचं आहे. हे थोडे माझे सिनेमॅटिक शॉट्स. सॅलड असेंबल करण्या अगोदर लेटसचे तुकडे करून ऍड करायचं आहे ते क्रंची राहण्यासाठी आणि लास्टला फायनल मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्या फ्रेश वेजीस रेडी आहेत. अशा प्रकारे आपलं चिकन सॅलड रेडी आहे. तुम्ही हे सॅलड सर्व करताना लेटसमध्ये मेयोनीज लावून चिकनचे बारीक कट करून ह्या वेजेस ऍड करा आणि सर्व करा किंवा तुम्ही बन सोबत पण खाऊ शकता. तुम्हाला जर ही माझी चिकन सॅलडची रेसिपी आवडली असेल तर श्वेताज किचनला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.